पुणे, पेन्शनरांचं पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेलं पुणे, महाराष्ट्रातील वैचारिक वारसा असलेले शहर. याच पुण्याने अनेक महान क्रांतिकारकही देशाला दिले आहेत. अशा या पुण्यात 60च्या दशकात अशी काही घटना घडली की ज्यामुळे पुण्याचा भौगोलिक इतिहासच बदलला. 12 जुलै 1961 ती रात्र कदाचित कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल की हा दिवस इतकी भीषण काळरात्र घेऊन येईल. नक्की काय झालं होतं त्या रात्री? का ती रात्र काळरात्र ठरली? काय होता हा सर्व घटनाक्रम? पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उदय आणि तुम्ही पाहताय राजवर्धन इन्फो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताचे 7वे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. हे अनेक वेळा भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले गेले आहे. पुणे छावणी, खडकी या 2 छावणी शहरांसह पुणे महानगरपालिका नावाचे शहरी क्षेत्र आहे. पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा व मुठा या 2 नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई नंतर अग्रेसर आहे. पूर्वापार चालत आलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. या शहराचे जुने नाव पुनवडी व पुण्यपतन असे होते. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. याच पुण्यामध्ये पानशेत धरण हे आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेला अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे आणि या धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजी सागर असे नाव देण्यात आले आहे. आता मित्रांनो, पहिल्यांदा या धरणाला समजून घेऊया. इसवी सन 1950च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणी पुरवठा पुण्यापासून 13 किलोमीटर अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत होता. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यातच कमी पडू लागल्याने तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्चिमेस पुण्यापासून 38 किलोमीटर अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या आंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधण्याचे ठरवले. 10 ऑक्टोबर 1957 साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 6 टीएमसी तर दुसऱ्या टप्प्यात 11 टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून 1962 पर्यंत बांधून पुरे होणार होते. सन 1959 ते 1960च्या सुमारास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या 1 वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्र शासकीय पातळीवर तसा निर्णय घेण्यात आला. आता बांधकामाच्या आराखड्यात पानशेत धरणाच्या एका बाजूस पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक सांडवा योजला होता व दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बहिर्द्वार योजण्यात आले होते. बहिर्द्वाराच्या आतल्या तोंडाशी असलेले लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रसामग्री बसवलेला एक मनोरा व मनोऱ्यावर जाण्यासाठी बांधापासून एक पूल अशी व्यवस्था आराखड्यात होती. परंतु यातील बऱ्याच गोष्टी 1961च्या जून अखेरीस देखील पूर्ण झाल्या नव्हत्या. बहिर्द्वार नलिकेच्या वरच्या भागातील माती पुरेशी दाबली नसल्यामुळे तो भाग कच्चाच राहिला होता. बहिर्द्वार नलिकेच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवलेला होता. पूर पातळीनुसार हा दरवाजा वर खाली करायची व्यवस्था झालेली नव्हती. जून महिन्यात भरपूर पाऊस झाला, त्यामुळे जून अखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पाऊस झाल्यामुळे जलाशय मात्र भरू लागला होता. आता यातच जसजशी धरणाची उंची वाढत जाते तसतसे टप्प्याटप्प्याने त्या उंचीचा निम्मा पाऊण भाग काही दिवस पाण्याने भिजवून घेऊन पक्का करण्यात येतो. त्याला पल्वरायझिंग टेक्निक असं म्हणतात, जे की चांगल्या प्रकारे झाली नव्हती. हे धरण मातीचे आहे, पण धरण मातीचे असो, दगडाचे असो अथवा सिमेंट कॉन्क्रीटचे असो, भिंतीवरून जर पाणी वाहू लागले तर त्याला धोका निर्माण होतो. म्हणून पूर्ण उंचीच्या खाली काही अंतरावर स्वयंचलित वॉल ठेवून त्याच्या उंचीपर्यंत पाणी आले की ते आपोआप उघडतात व पाणी
भिंतीवरून जाण्यापासून धरणाला वाचवतात आणि याकडेही या बाबतीत दुर्लक्ष झाले होते. 11 जुलै 1961 रात्री पानशेतला प्रचंड मोठा पाऊस पडत होता. अर्धवट बांधलेल्या धरणाच्या भिंतीवरून पाणी जाईल असे वाटून रात्रभर सैन्याची माणसे लावून धरणाच्या भिंती अगोदर वाळूची पोती टाकण्याचे काम चालू होते. 12 जुलै 1961 सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भारतीय जवानांनी अथक परिश्रम करून वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती. पण शेवटी 12 जुलै 1961 या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7:10 पानशेत धरण फुटले. लाखो क्युसेक टन पाणी धरणातून वाहून थेट पुण्यात घुसले. बन गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवारपेठ, नारायणपेठ, कसबापेठ आणि सोमवारपेठ सर्व काही पाण्याखाली गेले होते. संपूर्ण पुण्यात हाहाकार माजला होता. जो तो ओरडत पळत होता, पाणी आलं, पाणी आलं. जर पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आले असते तर पुण्यात प्रचंड जीवितहानी झाली असते. पण शेवटी व्हायचे तेच झाले. पहाटे पहाटे पानशेत धरण शेवटी फुटले. आता याच घटनांदरम्यान तुम्हाला एक फोटो दाखवतोय. या फोटोत असं दिसतंय की धरणाची भिंत फुटून त्या पाण्याचा विसर्ग होत आहे. काही जागी असं लिहिलं आहे की पानशेत धरण फुटल्यानंतर खडकवासलाही फुटले होते. पण काही जागी असंही पाहायला भेटेल की हा फोटो खडकवासला धरणाचा आहे, पण हे धरण फुटले नाही. तर जेव्हा पानशेत धरण फुटले त्यानंतर पाण्याचा हा भला मोठा लोंढा खडकवासला धरणात आला आणि त्याच्या प्रेशरने हे धरण फुटेल म्हणून आणि त्यानंतर पुण्याला सुद्धा धोका होईल म्हणून एनडीएच्या विमानांनी बॉम्ब टाकून ही खडकवासला धरणाची भिंत मुद्दाम फोडली होती. आता ज्या दिवशी पानशेत धरण फुटले त्यानंतर या परिस्थितीचं किंवा या संकटाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं. डेक्कन जलमय होऊ लागलं होतं. अचानक पाण्याची पातळी वाढू लागली. त्या पाण्याला प्रचंड जोर होता. पाय जमिनीवर ठरत नव्हते. पाण्यासोबत प्रचंड चिखल आणि बारीक रेती येत होती. डेक्कन जिमखाना चौकाची स्थिती तर एखाद्या युद्धभूमीसारखी झाली होती. जो तो जीव वाचवण्याच्या गडबडीत होता. कर्वे रोड आणि जंगली महाराज रोड हे नदीकाठचे महत्वाचे रस्ते केव्हाच पाण्याखाली गायब झाले होते. डेक्कन जिमखाना ग्राउंड मध्ये पाणी भरून त्याचं तळ झालं होतं. इमारती डोळ्यांदेखत ढासळत होत्या. बघता बघता पाणी गुडलक चौकात आलं. पाण्याची पातळी वाढतच होती. फर्ग्युसन कॉलेजच्या मागे असलेली हनुमान टेकडीवर पर्वतीवर लोकांची गर्दी झाली होती. हळूहळू पाणी वाढत वाढत फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेट पर्यंत आलं. जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन कॉलेज रोड यांना जोडणारे सर्व रस्ते आणि गल्ल्या पाण्यानं भरून गेल्या होत्या. संपूर्ण शहरावर शोककळा पसरली होती. एकूण 750 घरे उद्ध्वस्त झाली होती. तब्बल 26,000 कुटुंबांना त्यांच्या घरगुती मालमत्तेची संपूर्ण हानी झाली होती. 10,000 कुटुंबे बेघर झाली. सुमारे 16,000 दुकानातील वस्तूंचे साठे नष्ट झाले. केंद्र सरकार, राज्य सरकार, अनेक खासगी व सार्वजनिक संस्था, प्रसिद्ध ग्रंथालय, सरकारी व खासगी गोदामांमधील धान्य साठे, ऐतिहासिक व महत्वपूर्ण सरकारी कागदपत्रे, दूरध्वनी आणि पिण्याच्या व सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, उद्याने आदींची त्यावेळी अपरिमित हानी झाली. शनिवार पेठेत राहणाऱ्या अनेक विद्वानांची पुस्तके आणि हस्तलिखिते वाहून गेली. धान्याची सगळी दुकाने भिजल्याने कुजलेल्या धान्याचा तो कुबट वास पुढे 4-5 महिने येत होता. अंगावरील कपड्यांनीशी आणि हयातभरची पुंजी महापुराच्या स्वाधीन करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या करून कहाण्या ऐकताच ताबडतोब देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ पानशेत पूरग्रस्तांसाठी पुण्यात जमा होऊ लागला. राज्य सरकारनेही तातडीने विविध सरकारी विभाग आणि लष्कराची मदत घेऊन आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचे कार्य हाती घेतले. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढे येऊन ठेपला, कारण या महापुराचे पाणी पुण्यात सगळीकडे पसरले होते. पुण्यात पाणी हे तेव्हा पेशव्यांनी 1750 मध्ये कातलच्या घाटात बांधलेल्या वरच्या व खालच्या तलावातील रस्त्याखालून पुण्यात आणले होते. त्यातून त्यावेळी बाहुलीचा हौद, पुष्करणीचा हौद, सदाशिवचा हौद, जागोजागी घोड्यांना पिण्यासाठीच्या बनवलेल्या हौदांना पाणी पुरवले जात होते. त्यातूनच अनेक बाजूंच्या वाड्याच्या हौदालाही पाणी मिळत होते. त्यावेळी पुणेकर त्याला कात्रजचा उच्छवास असं म्हणायचे. पुण्याला पाणी मिळणार नाही म्हटल्यावर मेजर ठोसर यांनी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या सहाय्याने औंध जवळील
मुठा नदीचे पाणी उचलून पर्वती कॅनलमध्ये सोडून तिसऱ्याच दिवशी पुणेकरांचा हा पाणी पुरवठा सुरू करून दिला होता. महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स गो बर्वे, जे की पूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी व आयुक्त होते, या उच्च अधिकाऱ्याची रवानगी करून शहर स्थिर स्थावर होईपर्यंत सोडू नका असा आदेश दिला होता. पुण्याचा पाणी पुरवठा 3 महिन्यात ठीक करण्यासाठी विशेष अधिकार देऊन माधवराव चितळे यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी हे काम सफल करून टाकले. त्यावेळी पुण्यातील नदीकाठच्या लोकांना सैन्याच्या मदतीने पत्र्याची अर्ध गोलाकार तात्पुरती घरे बांधून दिली होती. त्यावेळी त्या घरांना निसेल हट्स असे म्हटले जायचे व ती तात्पुरती बांधलेली घरे तात्पुरती न राहता पुढे अनेक वर्षे अस्तित्वात होती. दत्तवाडी, सेना दत्त उर्फ राजेंद्र नगर, पर्वती दर्शन, शिवदर्शन, एरंडवल, हेल्थ कॅम्प, जनवाडी, गोखले नगर, भवानीपेठ यांसारख्या भागांमध्ये त्यांच्यासाठी युद्ध पातळीवर ओटे, निसेलहट, शेनगरे, गोलगरे अशा नावांचे एकूण 3988 निवासी गाळे पूरग्रस्त कुटुंबांना सरकारतर्फे उपलब्ध झाले. पहिल्यांदा तर हे गाळे संबंधितांना किंवा त्या बाधितांना भाडे तत्वावर देण्यात आले होते, पण पूर्ण मालकी हक्काने मिळावे या मागणीसाठी त्यांना अनेक वर्ष सरकार दरबारी फेऱ्या माराव्या लागल्या. अखेर पूरग्रस्त वसाहतीमधील गाळे मालकी हक्काने बहाल करण्यासाठी सरकारची घोषणा 12 ऑगस्ट 1987च्या आदेशानुसार जाहीर झाली. मात्र त्या सर्व गाळ्यांपैकी काही गाळ्यांच्या पूर्ण मालकीचा प्रश्न सुटला नसल्याने त्यांना म्हाडासारख्या विविध सरकारी महामंडळांकडे जागेचे भाडे द्यावे लागते. आता जर का परत पूर आला तर घरांना धोका निर्माण होईल आणि असं होऊ नये म्हणून नदीपासून किती दूर घरे बांधावी यासाठी पुणे महापालिकेने एक हद्द ठरवून दिली, ज्याला पूररेषा म्हटले गेले. पानशेत पडल्यानंतर त्या धरणाचे चीफ इंजिनियर श्याम भालेराव यांच्याकडे जाऊन आचार्य अत्रे यांनी मातीचे धरण म्हणजे काय, ते कसे बांधतात, ते सुरक्षित असते का याची चर्चा करून अनेक अग्रलेख लिहिले होते. कारण त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण हे त्यापूर्वी बांधलेले मातीचे धरण होते. 22 जुलै 1961 पानशेत धरण फुटून 10 दिवस झाले होते. त्या दिवशी आचार्य अत्रे यांनी पुण्यातून एक फेरी मारली. त्यांच्या फेरीत फक्त लहान मुलेच अवतीभोवती होती. त्यांची फेरी ओंकारेश्वर मंदिरापाशी संपली. त्या मंदिराचा कळस उखडून 25 फूट दूर फेकला गेला होता. आचार्य अत्रे त्या मंदिराच्या कळस पडलेल्या पहिल्या मजल्यावर उभे राहिले. बाजूला 100 ते 200 माणसे जमली होती. ते म्हणाले, बरोबर 300 वर्षांपूर्वी पानिपतला लाखभर बांगड्या फुटल्या, तेव्हा परत आल्यावर पेशवे येथे येऊन असेच उभे राहिले आणि त्यांनी त्या लाखभर सैनिकांना पाणी दिले, श्रद्धांजली वाहिली. पानशेत पुरात जे मृत्यू झाले त्यांना आजच्या 10व्या दिवशी पाणी देण्यासाठी मी येथे उभा आहे. या पुराच्या घटनेनंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती V.अ. नाईक यांची चौकशी समिती नेमली. या समितीपुढे हे धरण मातीचे का बांधले, त्यात काय चुका झाल्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम होते. हे काम न्यायमूर्तींना इंजिनिअरिंगच्या अंगाने समजावे म्हणून मेजर ठोसर, जे की पूर्वी ओरिसा राज्यातील हिरापूर धरणावर चीफ इंजिनियर म्हणून काम करीत होते, यांची मदत झाली. ठोसर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पानशेत धरणाचे नकाशे मागितले, पण ते त्यांनी द्यायचे नाकारले. मग ठोसर यांनी पानशेत धरणापाशी जाऊन नजर अंदाजाने काही नकाशे बनवले. पुण्याच्या काउन्सिल हॉलवर या आयोगाचे काम सुरू झाले. त्यात मेजर ठोसर यांनी बनवलेली काही मॉडेल्स व अनेक पुस्तके नेऊन त्याचे संदर्भ वाचून दाखवत 3 दिवस साक्ष दिली होती. सरकारतर्फे पानशेत धरण फुटीची चौकशी नाईक कमिशनने केली. धरण फुटीचा तांत्रिक भाग आणि पूर आल्यानंतरचे मुलकी अधिकाऱ्यांचे वर्तन या 2 बाबींची कमिशन मार्फत चौकशी झाली. मोठमोठे वकील ते सामोरे आले आणि दोन्ही खात्यांतील तेवढ्याच मोठमोठ्या अधिकाऱ्यांची तपासणी, उलट तपासणी व सर्व काही चर्चा झाली. हे काम 4 ते 6 महिने चालू होते. नाईक यांनी खूपच सखोल अभ्यास करून धरण तंत्रज्ञानविषयक सर्व माहिती जमा करून तज्ञांच्या साक्षी काढून आपला अहवाल सादर केला. त्यांनी महसुली अधिकाऱ्यांवर त्यांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल ठपका ठेवला होता. महत्वाचा मुद्दा असा होता की धरण धोक्यात असून आपत्तीची संभाव्यता जाणत असताना सुद्धा त्यावेळचे पुण्याचे विभागीय आयुक्त SP मोहिते सकाळच्या डेक्कन क्वीनने मुंबईला निघून गेले होते. मोहिते त्यावेळी बरेच अडचणीत आले होते
पण शेवटी ते यातून बचावले. त्यानंतर पुणे शहरामध्ये गोखले अर्थशास्त्र या संस्थेने 1967 मध्ये पानशेत प्रलय आणि समस्या व पुनर्वसनाचे प्रयत्न या विषयावर एक अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला. यात पानशेतचा पूर आणि पुणे शहरातील संबंधित आपदग्रस्तांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला होता. डॉक्टर सुलभा ब्रह्मे आणि प्रकाश गोळे या अभ्यासकांनी स्वतःहून पाहणी करून तो अहवाल लिहिला होता. या अहवालाच्या प्रस्तावनेत पानशेत धरणाची उभारणी मोठ्या घाईगडबडीने नियोजित वेळेच्या मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यात आली व काही काम अपुरेच राहिले असे स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे. पुणे शहराच्या वाढत्या गरजांमुळे पाणी पुरवठा अपुरा पडू लागला, ज्यात वाढ करण्यासाठी निरनिराळ्या योजनांचा अनेक वर्ष विचार चालू होता. अखेर मुठा नदीच्या आंबी व मोशी या दोन उपनद्यांवर अनुक्रमे पानशेत आणि वरसगाव येथे मातीचे धरणे बांधण्याची योजना महाराष्ट्र सरकारने 1957 मध्ये मंजूर केली. पानशेत धरणाच्या कामास त्याच वर्षी सुरुवात होऊन धरणाचे काम 1962 मध्ये पूर्ण करण्याची योजना होती. परंतु 1960 मध्ये संबंधित योजना बदलून 1961 मध्येच धरण पूर्ण करण्याचे ठरवले गेले. बरेच काम मोठ्या घाईगडबडीने शेवटच्या वर्षी पूर्ण करण्यात आले. काही काम अपुरेच राहिले. तरीही 1961च्या पावसाळ्यात धरणात पाणी अडवण्यात आले. त्या वर्षी जून महिन्याच्या मध्यापासून सतत पावसाचा जोर सुरू राहून 3 आठवड्यात धरण तुडुंब भरले. पाण्याची पातळी व लाटांचा मारा यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु धरण भरण्याचा निर्णय एकदा घेतला त्यानंतर प्राप्त संकटाचा स्वीकार करण्याविना गत्यंतर उरले नाही. 10 जुलै पासून पानशेतची परिस्थिती गंभीर होत गेली आणि अखेर 12 जुलै रोजी सकाळी पानशेतचे मातीचे धरण फुटले. 2 दिवस धोक्याची पूर्वसूचना मिळाली असूनही आपत्तीस तोंड देण्याची पूर्वतयारी करण्यात आली नाही असे या अहवालात लिहिले गेले आहे. या व्यतिरिक्त पानशेतचा पूर व त्यानंतर हा विषय घेऊन श्री ना. पेंडसे यांनी नाटक लिहिले, तर शकुंतला गोगटे यांनी पानशेतचा प्रलय या नावाची एक सत्यकथाही लिहिली आहे. या घटनेनंतर लोक नदीपासून दूर दूर राहायला गेले आणि संपूर्ण पुण्याचा नकाशाच बदलून गेला. या घटनेमुळे पुण्याच्या एका पिढीचा कणाच मोडला. लोकांच्या त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या गोष्टी, शेकडो लोकांचे उघड्यावर पडलेले संसार, महापुराने मांडलेला तो उच्चांत, या गोष्टी आजही आपल्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, ही होती पानशेत धरण फुटीवरील थोडक्यात माहिती. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर का या घटनेबद्दल काय माहिती असेल किंवा काय तथ्य असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.